पदराने डोळे निपटीत पुतळाबाई वळल्या. त्यांच्या केतकरंगी फटफटीत मळवट बघताना कुणीतरी तेगीचे धारदार डोकंच आपल्या छातीवर आडवे ओढल्यासारखे संभाजीराजांना वाटले. क्षणापूर्वी बांधलेले मन त्यांच्या कब्जातून निसटले. आबासाहेब आपल्याबरोबर केवढे मोलाचं काहीतरी घेऊन गेलेत या विचाराने तर ते उजाडपणाच्या भावनेने शहारलेच. मस्तक चरणावर ठेवण्यासाठी वाकू बघणाऱ्या संभाजीराजांना थोपवून मिठीत घेत पुतळाबाई उमसल्या. असं कसं झालं हे युवराज? स्वारी तुम्हा आम्हाला न भेटता गेली. हयात वाया झाली. आता जीव थकला. त्या ममतेच्या मिठीत संभाजीराजांना वाटले, आम्ही तुमच्या पोटीच उपजतो तर. कसल्या तरी विचाराने शोकावेग आवरल्या. पुतळाबाईंनी धरल्या खांद्याने संभाजीराजांना तसेच सामोरे घेतले. गर्दन खाली घातलेल्या युवराजांना त्या बांधील बोलल्या, मान वर घ्या. संभाजीराजांनी माँसाहेबांच्या नजरेला नजर दिली. क्षणापूर्वी वरच्या आभाळासारखी दाटून आलेली माँसाहेबांची नजर आता पार निवळली होती. त्यांच्या डोळ्यात जसे 2 सूर्यच उतरले होते. आम्हास माँसाहेब म्हणता, एक मागणं ऐकता आमचं? त्या आवाजाला थेट महाराजांची झाक आली होती. जी मागणं का आज्ञा व्हावी. तसली पोच नसलेले संभाजीराजे अदबीने बोलून गेले. तर मग ही आमची पहिली आणि शेवटची आज्ञाच माना. आईच्या माळेवर हात ठेवून सांगा ती पाळू म्हणून. जी पाळू. शंभू बाळ, स्वारी गेली आता. आता जिनं संपवावं म्हणतो आम्ही. आम्ही स्वारींच्या मोजड्यांची दौलत उराशी घेऊन अग्निभक्षण करणार. सती जाणार. सिद्धता करा. दालनाच्या पोकळीत नजर रोवलेल्या पुतळाबाई मूर्तीसारख्या दिसू लागल्या. प्रतापगडाच्या मंदिरातील निश्चल निर्धारी. उतरल्या निशाणासारखे ढासळलेले संभाजीराजे त्यांच्या पायाभोवती मिठी घालत हताश स्फुंदताना म्हणाले, काय बोललात हे माँसाहेब? कसली आज्ञा केलीत ही आम्हाला? त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या वरच्या मूर्तीला यातला एकही शब्द काही ऐकू जात नव्हता. गडाचा बंदोबस्त झाला आहे. टाकीने निघून यावं. येसाजी कंक आणि पिलाजी मामा यांचा निरोप मिळताच पाचाड सोडून संभाजीराजे हंबीररावांसह रायगड चढू लागले. त्याच्या मागून 5,000 मावळा गड चढीला लागला. चित दरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले. जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराज साहेब होते आणि आज थरथरल्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरठ्याला स्पर्श करून आत पाय ठेवला. हंबीररावांनी इशारत केलेले भोई पावसाच्या सरी तरू लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते. हात पंजा डोलावून ती नाकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते. सरी सुमार होताच पुन्हा गडचढीला लागत होते. पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोडी पांघरून पावसाला दाद न देता गड चढत होता. लहान दरवाजा मागे पडला. रायगडाचे आघाडी मनोरे दिसू लागले. काठ भरल्या गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले. तिथे गडाच्या 18 कारखान्यातील माणसेच माणसे दाटीने उभी होती. त्यातून पांढऱ्या गलमिशांचे येसाजी कंक पुढे आले. ते मुजऱ्यासाठी झुकणार एवढ्यात झेपेने पुढे होत संभाजीराजे त्यांचे पाय शिवता शिवता म्हणाले, येसाजी काका, तुम्ही आशीर्वाद द्यायचा आम्हाला. त्यांना वर घेत काकांनी छातीशी लावले. गहिवरला म्हातारा म्हणाला, किती योळ लाविलास ह्यो, पार रया गेली गडाची. बरं तर बरं आलासा. जेवढ्या कोल्यांट्या मारणार होतं तेसनी अडकवून टाकलंया. ह्यो गड अदुगर ताब्यात घ्या अन नेटाक जुंपीला लावा बघू.
लावा बघू नाही येसाजी काका, लावूया म्हणा. आम्ही एकटे काय करणार? आबाजी सोंडदेव, येसाजी कंक, हंबीरराव, पिलाजी मामा, आनंदराव, रूपाजी, मदारी, चांगोजी काटकर, जोत्याजी केसरकर अशा हिमतीच्या माणसांनी मेळ धरलेले संभाजीराजे गड देव जगदीश्वराच्या दर्शनाला चालले. युवराज गडावर आले. ही खबर मिळालेली माणसे झुंडीने येऊन दुतर्फा उभी राहिली होती. वरून पावसाच्या सरी आणि भोवतीने माणसांचे झडते मुजरे आपलेसे करीत संभाजीराजे जगदीश्वराच्या मंदिर द्वारात आले. शिवपिंडीचे दर्शन करून होळी माळाने ते महादरवाज्यात येताच पुऱ्या 3 महिन्यांनंतर आज रायगडचा नगारखाना पहिल्याने दुडदुडला. समोर सिंहासन होते. श्रींचे रिकामे होते. धन्याशिवाय पोरके दिसत होते. एक पाऊल टाकत कुणाच्या तरी मागून चालल्यासारखे संभाजीराजे सिंहासन चौकात आले. याच दरबारी ते हात बांधून आरोपित म्हणून पेश आले होते. त्याच जागी ते क्षणभर खिळल्यासारखे झाले. आबासाहेब, आजही आम्ही बांधल्या हाताने इथे उभे राहू आरोपित म्हणून. तेव्हा घेतली नाही ती सजा आज घेऊ ताठ गर्दनीनं. पण तुमची सफाई खडी होत नाही. असं या सिंहासनावरून एकवाल आम्हास सैरभैर झालेल्या संभाजीराजांची नजर चौकभर भिरभिरली. झिरझिरीत आडपडदे कनाती फक्त वाऱ्यावर सळसळत होत्या. तसेच चालत ते सिंहासनाला मिळणाऱ्या सोनपायऱ्या चढू लागले. हंबीरराव, आनंदराव, येसाजी, मदारी सारी माणसे दम रोखून त्यांच्याकडे बघतच राहिली. आजवर दरबारी मार्गाने त्या पायऱ्या अशा कधीच कुणीही चढले नव्हते. येथे युवराज म्हणून संभाजीराजे बैठक घेत होते. ती पायरी येताच ते थांबले. आपलेच बसते रूप त्यांना दिसून गेले. पुढे होत ते थेट सिंहासनासमोरच उभे राहिले. दरबारी चौकातील माणसे अस्वस्थ झाली. एकमेकांकडे भांबावून टकमक बघू लागली. त्यांना वाटले युवराज असेच गैररिवाजी सिंहासनावर बसणार की काय. त्यांनी श्वास रोखले. सोनेरी असल्यामुळे समोरचे भुंडे सिंहासन फार उदास दिसत होते. त्यांच्या बगलेचे जबडे खोललेले सिंह निष्प्राण भासत होते. वरचे छत्र डळमळते वाटत होते. या क्षणी संभाजीराजांना खोलवर जाणवले, खरोखरच आता या जगात आबासाहेब नाहीत. संभाजीराजांनी कमरेच्या हत्याराचा रेशमबंद उकलला. म्यान कपाळावर लावून आपली तलवार त्या चरणासनावर ठेवली. गुडघे टेकून महाराजांच्या पायावर ठेवावा तसाच आपला माथा त्या चरणासनावर ठेवला. जीव भरून आला त्यांचा. मिटल्या डोळ्याने मूकपणे ते म्हणत होते, महाराज साहेब, आता तुमच्या हाताचं नाही पण पायधुळीचं बळ आम्हाला द्या. आम्ही एकटे आहोत. माणसांनी भरला दरबारी चौक ते हृदय हेलावणारे दृश्य बघत होता. त्यातील कैकांनी आपल्या मनानेच समोरच्या सिंहासनावर संभाजीराजांना बसवूनही टाकले. हेच संभाजीराजे कधी काळी दिलेरच्या गोटात गेले होते. हे कटू सत्य त्या माणसांनी मनाच्या तळात पार गाडून टाकले आणि युवराजांना पदरी घेणाऱ्या शिवछत्रपतींचेच आपण रयत चाकर आहोत हे सिद्ध करण्याचे ठरवून टाकले. त्यांना त्या उंचावरच्या भव्य सिंहासनावर बसणारा समर्थ राजा हवा होता. संभाजीराजांसारखा भर उमेदीचा, तगडा, लढाऊ, कदरदार आणि सर्वात अधिक म्हणजे गेल्या छत्रपतींच्या प्रेमाखातर शानमान राखण्यासाठी प्रसंगी जीवाचा सुरुंग उडवायला सिद्ध असणारा, त्या सिंहासनाला डौल राखणारा. मनातील शिवछत्रपती त्यांच्या रूपात बघता येतील असा
त्यांचाच रक्ताचा संभाजीराजांनी मनाच्या उमळीने आपला अनेक प्रसंगाशी टकरत आलेला माथा चरणासनावर टेकला होता. तो आपल्या मनःशांतीसाठी त्याने जमल्या माणसांची मने मात्र कब्ज झाली. 3 महिने सुना असलेल्या त्या चौकात आज श्वास भरत होता. चौकाला जाग येत होती. मावळ लोकांना आजारी महाराजांचे मनभरे दर्शन घडले नव्हते. मंचकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते. पण आज त्यांच्याच मेळातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता.